नमस्कार मित्रांनो, आज आपण गहाणन या ठिकाणी आलेलो आहे. सांगली जिल्ह्यात येण्याचे कारण की आमचे स्नेही प्रकाश पाटील आहेत. त्यांच्या आपण फार्म हाऊसवरती आलेलो आहे. त्यांच्याकडं कुठली बैल आहेत, काय त्यांच्या बैलांचं कुठल्या मैदानातलं गुलाल वगैरे आहे, ते क्षेत्रात कसे आले, त्यांचा व्यवसाय काय आहे, त्याविषयी संपूर्ण आपण माहिती घेणार आहे. काल मला पळताना हा जे खोंड आहे लाडक्या, हा खोंड त्याचा पळ आपल्याला आवडला म्हणून आज खास त्यांच्या फार्म हाऊसवर आलेला आहे. चला आपण संपूर्ण पाटलांच्या दावणीचा इतिहास जाणून घेऊया. चला तर मग. नमस्ते पाटील. नमस्ते नमस्ते. प्रथमतः आपला परिचय द्या. मी धनाजी पाटील, डेप्युटी सरपंच गहाणन. आता आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या फक्त बैलांची नावं सांगा मला. आता हे जे धरलेला आहे हां, तो आदत किंग लाडक्या, बरं. त्याच्या बाजूला उभा आहे तो पाखऱ्या, हां, आणि पलीकडे एक दोन लहान खोंड आहेत. हां. अजून त्यांची नावं ठेवलेली नावं ठेवलेली नाहीत. आता ते ठेवायचे आहेत पण अजून ठेवलेले नाहीत. नवीनच आणलेत, त्यामुळे नावं ठेवली नाही ठेवलेत. आता बरं. आज पिल्लं आहेत पिल्लं आहेत ते. आणि खिल्लार गाय काय? हे खिल्लार गाय आहे, पाडी आहे. पाडी. हां, तिचं नाव काय? तिचं नाव गौरी. गौरी. हां, बरं. आणि मला थोडंसं मुक्त गोट्यामध्ये काय याचे बी गाय दिसते. याच्या गाय आहे, त्या 4 गायी आहेत, त्या त्यांच्यासाठी मुक्त गोठा केलेला आहे. बरं बरं हां. बरं, आता मला सांगा की तुम्ही शर्यत क्षेत्रात किती दिवसापासून? तसं शर्यत क्षेत्रामध्ये आम्हाला जास्त काळ झालेला नाही, तरी पण एक 3-4 वर्षापासून आम्ही ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे आता बंदीनंतर चालू? बंदीनंतर 1 वर्षानंतर आम्ही ह्या क्षेत्रात पदार्पण केलं. बरं, म्हणजे 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. आता काका काय होतंय, जर पाखरे आपल्याला तिथं समोर उभा राहून देणार म्हणून आता आपण हे ह्याच्यापाशी उभा राहू दे. बरोबर. आता पाखऱ्या अनिकेत म्हटला की पहिल्याच मैदानात गेलं की गटपास झाला, पण गटपास झाल्यानंतर मग सेमी कसा झाला? तिथं सेमीला कड झाली. कड आली. हां, हां, ते कडला आपण हे गाठला. बर. तेव्हा 2ला उतरलो आपण. हां. कडनं पण हां, बैल वाहनं स्वातून होतं आपलं हां. तेव्हा. पाखऱ्या दोन्ही खांदी पळतोय. हा, दोन्ही खांदे. मग तो आदत असल्यापासून दोन्ही खांदी पळतोय. होय. मग आता आदतमध्ये मला सांगा, कोणी सांगितलं तर चालते, आदतमध्ये पाखऱ्याचा पहिला गुलाल कोणता? तू सांग. पहिला गुलाल खरशिंगे होते झाला. खर्चिंगी. आदतमध्ये पहिला गुलाल ओपनच्या मैदानात नागोबा मैदानात झाला. म्हणजे आदत वासरू होता हा, आपलं. आदत वासरू ओपनच्या मैदानात. ओपनच्या मैदानात पळाला. आणि ओपनच्या मैदानात पहिला गुलाल. पहिला गुलाल झाला. त्यावेळेस त्याच्याबरोबर असणारा पहिला. त्याच्याबरोबर माणिक बापूचा सर्जा होता. माणिक बापू माळेकर. हा, त्यांचा सर्जा होता. त्यांचा सर्जा होता. हा. म्हणजे तुम्ही आदत वासरात तुमच्यामध्ये प्रसिद्ध बैल मालकांबरोबरच डायरेक्ट पळाला. हो, प्रसिद्ध बैल मालक. होय. त्याच्याबरोबर पहिला गुलाल. पहिला गुलाल. त्याच्यानंतर दुसरा गुलाल. दुसरा गुलाल आमचा ह्याला झाला, खरशिंगे झाला. खरशिंगी. हां. तिथं काय कुठला नंबर काय? तर 3 नंबर केला होता. 3 नंबर. 3 नंबर केला. आणि त्याच्यानंतर मायनीत आमच्या गावातला बैल होता, त्याच्याबरोबर आम्ही मायनीत पळालो. तर 2 नंबर केला होता. होय. हां, म्हणजे आदत वयात त्याचे गुलाल आहेत चांगले. आदत वयात गुलाल आहे. त्याच्यानंतर मग आता दुसरा चौथा असताना काय? हो, दुशात पण गुलाल झाले त्याचे. हां, दुशात झाले, चौशात पण झाले. मासुरने संख्ये मासुरनेला झाले. ठाकूर बरोबर पळालो होतो आम्ही दुशात. कुठल्या ठाकूर? साधा मास्तर ठाकूर. होय का? हां, त्या ठाकूर बरोबर. हो, ठाकूर बरोबर पळालो. त्यात आम्ही 4 नंबर केला होता. म्हणजे तुमचं पहिलं चांगलं पाळणारा पाहिला बरोबर. हो म्हणजे पाखरात तसा जोरात पळतो. हो, जोरात. मग आता ह्या बैलगाडी क्षेत्रात आलाय, पण त्याचं थोडंसं पाठीमागे नेतो तुम्हाला अगोदर आपला व्यवसाय काय आहे ते सांगा. माझा व्यवसाय ज्वेलरी शॉप आहे हं. आणि सोन्या चांदी गाळणीचं दुकान आहे मुंबई या ठिकाणी. ओके. हां. म्हणजे गलाई आहे. गला आणि व्यवसाय खरेदी सोनं खरेदी विक्री आहे. आहे. ह्या गोष्टी हो, आहेत मुंबईमध्ये. मुंबईमध्ये अंधेरी.
आणि मग तुम्ही ह्या बैलगाडी क्षेत्राकडे कसं वळला? बैलगाडी क्षेत्रामध्ये वळण्याचं कारण की लॉकडाऊन पडलं म्हणजे कोरोना काळामध्ये आम्ही गावी आलो होतो. बरं. आणि गावी आल्यानंतर इथं आमच्या गावामध्ये बैल पळणारी बैल भरपूर होती. हां हां. त्यामुळे हा माझा मुलगा त्या बैलगाडी शर्यतीसाठी जायचा. बरं. आणि तिथून मग त्या मुलाला बैलगाडी शर्यतीचा नाद लागला आणि म्हणून आम्ही एक वासरू घेतलं. काय त्याचं नाव? त्याचं नाव पाखऱ्या. आणि ते वासरू ते वासरू असं लाभलं की प्रत्येक मैदानामध्ये ते गुलालात राहायचं. म्हणजे आता हा तोच पाखरा आहे का? हा तो पाखऱ्या. सगळ्यात पहिला हाच आहे. हा पहिला तोच पाखऱ्या. हा वासरू घेतलं होतं पहिला तोच. मग त्यावेळेस तो पाखऱ्या शिकवलेला नव्हता नाही शिकवलं नाही. लहान बच्चा घेतला होता. 1 वर्ष 6 वर्षाचा होता तो. आणि मग तुम्हीच शिकवला? हा आम्ही इथं आणून शिकवला ते. मग आता तुम्हाला तर काय ह्या क्षेत्रातला अनुभव नव्हता, मग कसं काय? इथं गावातले लोक सहकार्य करणारे लोक होते आमच्याकडे. हां. हां त्यांच्याकडे बैल होती ना. बरं. मग त्यांच्या सल्ल्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं हा शिकवला आणि शर्यत क्षेत्रामध्ये उतरवलं आम्ही. होय का? जर मी अनिकेत खेळतो, अनिकेत तुला का वाटलं की आपल्याकडे खोंड असावा आणि आपण ह्या क्षेत्रात उतरावं? आता पहिलं तेव्हा सगळ्या संग जात होतो ना. ही जी बैल गावात 2-3 बैल होती पाळावं, हां. त्यांसंग जात होतो. हं. मग एक दिवशी गेलो, 2 दिवशी बी गेलो, असं रोज जायला लागलो. हां. मग पप्पाला म्हटलं एक खोंड घेऊया आपल्याला. सगळ्याजण आपण बी एक खोंड म्हटलं घेऊया. बरं. हां इतरांच्याकडे मग आपल्याकडेच पाहिजे. हां. हां. थोडे नाद पण करूया म्हटलं ना आपण. हां. मग घेतला, जाऊन घेतला, आणला, शिकवला. आणि पहिल्याच मैदानला त्यानं गडच काढला. होय का? हां पहिल्याच मैदानाला? हां. पाखऱ्या कुठून घेतला होता? जत 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 जतमधून हां घेतला? हां. मग पहिला म्हणजे सागर मधने केला पहिला. हां. मग आता मला सांगा पाखऱ्यानंतर दुसरा कुठला घ्यायचा? पाखऱ्यानंतर आम्ही बरेच घेतली वासरं, पण ते काय लाभले नाहीत. त्यानंतर हा लाडक्या घेतला. हा लाडक्या कधीपासून आहे तुमच्याकडे? 1 वर्ष झाले. कुठून घेतला? हा कुराळवाडीचा खोंड आहे. कुडाळवाडीचा? हां कुराळवाडी, जत कुराळवाडी. बर. हां. म्हणजे घरी जाऊन घेतला का बाजारात? नाही इथं तुकाराम पारेकर म्हणून आहेत. तुकाराम मेटकरी पारेकरवाडीचे आहेत. त्याने आणला होता, त्यांच्या घरून आणलाय. त्यांच्या घरून आणला? हां त्यांच्या घरून आणलाय. पण मात्र जातीवंत पाराखला ते. हां जात. मग ह्याचं आता किती दिवस झाला तुम्ही मैदानात जाता ह्याला घेऊन लाडक्याला? एक 5-7 मैदान झाली. बर. 5-7 मैदान झाली त्याची आतापर्यंत. 5-6 मैदानापैकी आता तुम्ही म्हटलं 5-6 मैदान झाले. मग 5-6 मैदानात कसा पळायला लागला लाडक्या? मैदानात पहिल्या मैदानापासून पळायला लागला. पहिलं कुठलं मैदान? आम्ही चोराडच केलं पहिलं मैदान. बर. थोडं गटाला टाकाटाकी मार खाल्ला आपण. म्हणजे आदतमध्ये पहिलंच मैदान हां. चोराडचं होतं आदत. बर. त्यानंतर ह्याला केलं आपण वळईला आपण क्वार्टर फायनल राहिलो. बर. मग तो त्याचा पहिला गुलाल आमची घरचीच गाडी पळाली होती. पाखऱ्या लाडक्या? हां पाखऱ्याला लाडक्या घरची गाडी. हां. ड्रायव्हर हे होते गावातले अनिकेत. निमावली घरचा साथ पाहला सुटला क्रमांक या मैदानातील 5 सुटला आणि 5 मध्ये सुंदर अशी लढत झाली. बाहेर गेला इकडे दोघं धना पळतायत. दोघांचे जाता लढत चालू आहे. त्यानंतर वडूच तिथे पण क्वार्टरला राहिलो. म्हणजे सारखा क्वार्टरला राहतोय. फक्त कसं आहे बैल आपल्याला पूर्ण झालं सध्या, त्यामुळे फायनलला फायनलला. मग लाडक्या दोन्ही खांदी पळतोय? दोन्ही खांदी पळतो. कडनी दोन्ही खांदी पळतो. कडनी पळतो. भेट नाही? नाही भेट नाही. वळायला आपण आपल्या पाखऱ्याबरोबर कडनी पळून गट काढला, कडनी शेमी काढला. आता मला सांगा म्हणजे लाडक्या पाखऱ्या असेल आता सध्या तुमचा ड्रायव्हर कोण आहे? या अनिकेत म्हणून म्हणे कंपल्सरी आहे? अनिकेत. हां. आता मला अनिकेत सांग, लाडक्याचा सुट्टीपासून निकाल द्यायचे व खोंडाची खासियत कशी आहे, बैल निकाल 200 फूट राहिला तर एकटा जीवा गाडी ओढून घेऊन जातो. कसला पण बैल घाल. आजपर्यंत मी हाणतोय 5-7 मैदान खोंड हाणला. 200 फूट निकाल राहिला, बैल फक्त पुरला पाहिजे. म्हणायचं नाही की मरल. कुठला असला तर पुढं फिडू तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना बघायला भेटेलच. पुढच्या 200 फुटात निंबाळकरा सर्जा कसा आहे, निकाला शिरणार खोंड. म्हणजे निकाला हावरा आहे म्हणा. लय हावरा बैल.
लय म्हणजे ती 200 फुटात त्याच्या शरीरात असं काय येतंय बैल लगातार खालनं सुटल्यापासून बैल पळतोयच. पण जे पुढचं 200 फूट राहणार आहे बैल निकाला लय हवर लय म्हणजे लय. मग आता त्याच्या तोडीस तोड हा त्याचा ओपनचा बैल मिळाला हम्म. तर काय निकाल होईल? जे मोठ्यात मोठं पळते ते ना हम्म. त्यांना लाजवल असं पळ 2 शब्दात सांगायचं म्हणजे त्यांना लाजवल ही पैऱ्या म्हणजे त्याला वाचूनच योग्य पायऱ्या मिळाला तर गुलाल हा फिक्स आहे. पैऱ्या वाचूनच खोंड मागाय नाही तर मालक प्रयत्न लय करते ते त्यांच्या धावण्याला एक बैल घडलेला आहे त्यामुळे त्यांचा प्रयत्न चालूच आहे. पण शेवटी आहेच की काल पण आम्ही पळालो गाडी पळाली चांगली कडन आम्हाला कडच आहे पण वासरा नशिबी कड असली तरी आम्हाला काय नाही ती म्हणते ती कडन गाडी आली तसं काय आमचा तसं काय विषय नाही. खोंडावर जर कड आली आणि आपल्याला बैल फक्त आतनं पुरला पाहिजे दोन्ही एखाद्या आतला बैल असू द्या आपण काढणार सेमी सुद्धा अंतरान काढणार. नाही, आता तुम्ही म्हटलं वासराच्या नशिबीकड म्हणजे वासराच्या नशिबीकड हाय का मालकाच्याच नशिबीकड? मालकाच्याच म्हणायला लागला आता वासराचं काय म्हणायचं जनावर आहे ते त्यानं नाराज केलं नाही ना. हा बाबा तो खोंड दोन्ही खांदे आतला असता तर म्हटलं असतं की बाबा वासरा नशीबच घाला पण तो दोन्ही खांदे कडच गुंज बरी इकडं ना तिकडं पब्लिक असो नाही काय असो बैल माणूस म्हणतं बाबा आमचा पब्लिकला लय पळतो ह्याला उघड्यावर टाकायचं उघड्यावर सुद्धा बघणार नाही तासाकडं. आता तुम्ही म्हटलं की निकालाला हावर आहे हो पण खूण मला खालून सुद्धा पळताना दिसला कारण हो. मी प्रत्यक्ष त्याचं दोन्ही फेर बघितलं काल. पहिल्या उडीला बैला गाळ्यात जातो खोंड पहिल्या उडीला खोंड गाळ्यात जातो म्हणजे शेण आहे कोण लय शहाणा खोंड लय आणि मन्यागत दात आहे अजून त्याचं वय सुद्धा नाही पण शेवटी मालक पहिल्यापासून त्यांचं पारखीवर लय ध्यान असतं जातीवंत त्यांची सगळा गोटा बघा तुम्ही पूर्ण जातीवंत बैल पळू ना पळू पण ह्यांच्या दावणीला जातीवंतच बैल गावणार. उगं पळतोय म्हणून कसला तरी खोंड ह्यांनी घेतलाच नाही. मी बघतोय असं मी गावातलाच आहे माझ्या पण दावणीला बैल आहे पण ह्यांच्या दावणीला आपण हिटी वस्तूच बघितलं नाही. सक्सेस व्हा करणार पण ह्यांनी जातीचाच नाद केला. म्हणजे हे क्षेत्रात जरी 3 वर्षापासूनच असले हा पण पारख चांगली. पारखी ह्यांची पहिल्यापासून आमच्या गावात आम्ही 7-8-10 जण बैल गाडी मालक आहे बर सगळ्यांचे दावून चक्कर आहे पण ह्यांच्या दावणीला जे वस्तू असते त्या ते कोणाच्याच नाही. पाटील पारख कोण करते? पारख आम्हीच करतोय. तुला चांगला अनुभव आला पारखीचा? आला हे मूळचा नाद म्हणजे आमचे वडील जगन्नाथ पाटील हे पारखी होते खिल्लार क्षेत्रातले जत विजापूर मंगळवेढा पंढरपूर आपल्या ह्या भागात आमच्या वडिलाचं नाव होतं आणि आमच्या वडिलाचे जोडीदार मार्किबा आणि होलचंद तिकड हे आम्हाला आता सध्या थोडी मार्गदर्शन करतात. मग त्यांच्या सल्ल्यानं आपण ह्या क्षेत्रात हळूहळू पाऊल टाकत शिकलो आहे. पाटील जरा बोलता बोलता मग असे अनेक ड्रायव्हर म्हणले की कड लागते मग मी विचारलं की मालकाच्या नशिबात कड आहे म्हणजे कायम कड आहे तुम्हाला का लागते आधी मध्ये पावती काय? एखादं क्वचित 4 मैदान केली त्यातली एखादी मधूनही निघते नाहीतर 3 वेळा समजा ना की कडणीच पळतोय आपण. गटाला कडणीच आहे सेमीला कडणीच आहे आणि मग जिथं पावती निघेल तिथं पळताय तुम्ही? पळतोय आम्ही असं नाही की गट चालवत नाही जिथं आपल्या नावाची पावती असेल कडल असेल तरी पळतोय. पहिला गटच ह्यांनी कडनं काढला वासाने जिथं गट पास केला ती बैल त्यांचा पुरला नाही तो विषय भाग वेगळा झाला पण पहिला गटच वासरानं कडन काढला. होय ना पहिला गटच काढला ना अंतरानं काढला असं ओढत काढला होता बैल. हा व्हिडिओ तुम्हाला टाकायला तुमच्या माध्यमातून तळातनं कोंडाचा मी किती कट करून किती नको झालं असं तळातनं वरपर्यंत 1000 फूट पाल्याला ओढत काढला होता बैल. आता म्हणजे समजा अशी काही कड लागली किंवा मधनं असं तास कुठलं तर आता काय होतं मी बरेच बैल मला बघतात की बाबा ती चर्चेतली गाडी आहे ती चर्चेतली गाडी आपण इथं नको झोपायला काय मग तुमचं कसं असतं? नाही कितीही चर्चेतली गाडी असू द्या पण ज्या नावावर चिठ्ठी आमची आहे आमची ज्या गटात ज्या तासाला तिथं आम्ही बैल झुपतो. मग आमचा तो पाखरे असेल लाडक्या असेल भले आम्हाला 9 नंबर तास असेल आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्यांच्या गाड्या जरी असल्या तरी आम्ही गाडी झुपतो तिथे. हो मग जसं आता लाडक्यासाठी बोलताय पाकरा तुमच्यापासून आदतमध्ये मग असं पाकऱ्याच्या वेळेस कधी झालं का बाबा आपण आदत कोण आहे आणि चर्चेतली बैल आहे ती किंवा 1 नंबर दिसतो 3 नंबर दिसतोय मग अशा कुठल्या मैदानात बाबा पाकऱ्याला बी सेमीला बी चांगली तोड गाडी असताना बी सेमी काढला का असं कुठलं मैदान? काय आठवत आम्ही त्या ह्याच्यात पळालो होतो बघा इथं झऱ्याच्या खाली मैदान होतं दातेवाडी आता नावच घेतो आपला सर्जा विठ्ठल नाना हाणत होते अभिजित भाया पवार त्यांनी घेतलाय तो आणि त्या जोडीचा बैल होता शाहीर आणि पाकऱ्या 3 नंबरात असा होता आणि तो 4 नंबरात असा होता.
गटाला का सेमीला? गटाला बर, तिथं तुम्ही गट काढला. गट अंतरान काढला होता. सेमीला कोण होतं? सेमीला तेजा होता. सेमेला विठ्ठलनाथ तेजा, त्यांचीच गाडी लागली हो. दुसरी. हा. विठ्ठलनाथ तेजा आणि तुमचा दहेगावचा पाखऱ्या हं. आणि चेंडू हं. हे होते. आणि ते 2 नंबर तासावर पाखऱ्या आणि चेंडू होते. 3 नंबर तासावर आमचा पाखऱ्या आणि रामोसवाडीचा सूर्या हं. आणि 4 नंबर तासावर हे होतं विठ्ठलनाथ तेजा आणि त्याच्याबरोबरचं बैल काय माहीत नाही. हं. पण ह्या गाडीत आपण सेमीला टाकाटाक केली होती. होय. चेंडू आणि दहेगावच्या पाखऱ्याने त्या मैदानात 1 नंबर केला. हा. सेमीला पण टाकाटाक केली त्यांची. होय का? हा, बरोबर. आणि त्यामुळं तुम्ही गटाला कुठली गाडी असली तरी झुकताय कुठे? झुकतो आपल्या नावा आपण झुकतो. होय. हा, बदलत दुसऱ्याची पावती नाही घ्यायची. नाही घेत नाही आपण पाऊस. हा हे आपल्या नावा पाऊस. आणि ह्या लाडक्या सुद्धा तसंच हां. आपल्या नावाच पळवतात. मग पाखऱ्याचं मला गुलाब सांगा. काय होतं ते पाखऱ्यासमोर जाऊन देणार म्हणून आपण तिकडं उभं राहिलो. पाखऱ्या थोडंसं ते आहे. पण पाखऱ्याचं मला गुलाब कुठलं ते सांगा गावात. सांग रे. आदतमध्ये सांगू का? हा, आदतपासून सांगा. आदतला नागोबा मसवडजवळ, बर. नंतर खरशिंगी, हं. नंतर मायनेला म्हणजे ह्यांचा प्रिन्स पळतो ना त्याच्याबरोबर आपण 2 नंबर केलता. बर. नंतर मासुरने हं. नंतर खरसुंडीत केलता. मला एक नंबरची ढाली दिसली तुमच्या घरात. 1 नंबर आमच्या गावात मायनीचे गाणंदमध्ये गाणंदचं मैदान आदतचं झालं गेल्या वर्षी. हां. आदतचं त्या मैदानात 1 नंबर केलाय. होय. हा, त्यावेळेस कोण होतं त्याच्याबरोबर? मसवडचा सूर्या म्हणून खोंड होता. म्हणजे हा त्यावेळेस दुसरा होता. नाही, चौसा झाला. चौथा झाला. बरं लवकर जातो. हां. त्यावेळेस तुम्ही 1 नंबर केला. त्यावेळी 1 नंबर केला आणि गावातल्या मैदानात 1 नंबर केला. म्हणजे गावात त्याने तुमची मान खाली पडली नाही म्हणायचं. हां. हो. मला पाटील तुम्ही सांगा, ज्यावेळेस गावात गुलाल झाला त्यावेळेस तुमच्या टीमची सगळी मानसिकता किंवा घरच्यांचं काय? टीमचे भरपूर माणसं होती आमच्या. आणि गावात गुलाल केल्यामुळे जो आनंद मिळाला तो आतापर्यंत कधीच मिळाला नाही. भरपूर आनंद झाला होता त्यावेळेस. मानसिक किती आनंद आणि सगळ्यांचा विचार काय? ते आनंद हा शब्दात सांगू शकत नाही, इतका मोठा आनंद झाला होता. बर. हा. आणि मग घरची म्हणजे घरची फॅमिली सगळी तुमची काय? सगळी फॅमिली खुश झाली होती, कारण आपल्याला गावच्या मैदानामध्ये पाखऱ्यानं 1 नंबर करून दिला. त्यामुळे घरचे सगळे खुश होते आणि त्यांना वाटलं की आपण एवढा मेहनत घेतली त्याचं कुठेतरी आपल्याला फळ मिळालं. आणि मग तिथून मात्र ज्यावेळेस गावात तुम्ही गुलाल घेतला म्हणजे 1 नंबरचा गुलाल, बरोबर आहे, मग मात्र तुमचा जोश जास्त वाढला असेल ना? जोश वाढला म्हणजे पहिल्यापासून होताच आणि 1 नंबर झाल्यावर थोडासा जास्त वाढला जोश. आणि मग त्याला पहिरेवर आम्ही बघायला लागलो. पण तरी बी आता बैल मला अंधारात दिसतो. पण आता त्याला पहिरेच मिळत नाहीत ना. आणि आता कसं झालंय, हा जो आपला लाडक्या आहे हा पळतोय त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झाले. हा. आणि घरी आपल्या आता आदरची कंटिन्यू मैदान पडल्यामुळे ह्याला मागणी जास्त. हा, असं होतं ते. असंच ना? बरोबर. आता ह्या लाडक्यावरती समजा ओपनचं कुठं मैदान असलं, आता तुमचा कोण आदतच आहे, ओपनच्या मैदानात तुम्ही मैदान खेळणार का? आम्हाला जर चांगला पायरा भेटला तर ओपनच्या मैदानामध्ये आम्ही खोंड पळवणार. म्हणजे तुम्हाला खोंडावरती विश्वास? 100% विश्वास आहे. आणि त्याच्या जोडीला जर बैल चांगला असेल तर आम्ही फायनलला गुलाल घेणार, एवढा त्याच्याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे. गुलाल घेणार इथपर्यंत तुमचा? हो, आत्मविश्वास आहे त्याच्यावर. आणि तेवढाच भरोसा पण आहे त्याच्यावर. तेवढाच भरोसा आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपल्या नंदीवरती असणारा विश्वास. आणि हा तुमचा आता आदत वासरावी, आता मोठ्या बैलावर बी आहे आणि आदत वासरावी आहे, म्हणजे हा कर आणि ते सार्थ ठरवतात. सार्थ ठरवते त्या. हो. आता थोडंसं मला आता टीम विषयी विचारायचे. ओके आबा, काय होतं मला आता सांग, टीम मध्ये हर एक हिरा असते आणि टीम असल्याशिवाय कुठलंही कार्य नाही. बरोबर. तर प्रथमतः मला सांगा, आता आपल्या खोंडांच्या टीम मेकर कोण असतं? पहिला बद्दल खोंडाचा असेल सध्या, पाठीमागे 2 वर्षापासून कोण
सुट्टी मेकर हे गावातलीच आहेत. म्हणजे दादा माने आहेत, हं. दादा वाघमोडे आहेत. नंतर हे लाडक्याचं खास सुट्टी मेकर प्रताप जाधव हा प्रताप आहे. प्रताप जाधव आहेत, बालाजी ढगे आहेत. हं. ते थोडं कामामुळे आले नाहीत, आज मैदानावर गेलेत. हां. हे असे आहेत सुट्टी मेकर सुट्टी मेकर. नंतर हिंदूराव मानेक आहे. हं. हां, ते एक सोडवत होते. आता समजा हे सुट्टी मेकर झालं. हं. त्याचबरोबर अजून काय पडद्या मागची माणसं तर त्यातला एक बैल पुढं पकडणे. हां. थोडं आता सध्या म्हणजे कोण काम करतंय? पुढं बैल पकडायला आमचा पुतण्या आहे, हं. शुभम पाटील. हां. नंतर मनोज ढगे एक होता. हां. नंतर अक्षय वाघमोडे. असे गावातले येतात धरायला. आणि तुम्ही आम्ही स्वतः पुढंच असतो. मी खाली नसतो सुट्टीला, हं. कायम पुढं असतो बैल धरायला. मैदानात असताना अनेक काम असतात, तसंच पाणी करणं, हं. छकडावरून खाली घेऊन जाणं, ते मग ते झोपू लागणं, त्या गोष्टी. मग ते छकडा न्यायचं जबाबदारी कोणाला असते? चकडा न्यायचा जबाबदारी आहे स्वतः मी पण असतो. हां. आणि आमचा ती पुतण्या शुभम पाटील तो पण असतो. बरं. हं. त्यांच्याकडे हो नंतर आपले टीममधले असतात, गावाले येतात, चल म्हणलं का येतात सगळे. हां. असं हे आहे ते बापू आहेत आमचे चुलत भाऊ आहेत, ते पण असतात. बरं 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 ते पलीकडे शेट आहे ते आत्ता आलेत आणि येतात मैदानात. हां. पलीकडे सागर डागी शेट आहेत बरं बरं. त्यांना तर नाद चांगला आहे त्यांना सुद्धा. हां. ते पण असते. एकमेका सगळ्याचं ते हां, सहकार्य. सहकार्य असते. प्रताप ना तुमचं ना? हा प्रताप जाधव. प्रताप जाधव. आता लाडके सध्या सुट्टी तुम्ही करताय? हो, लाडक्या कसा आहे सुट्टीला? एक नंबर आहे सुट्टीसाठी. म्हणजे आता ही तर शांत आहे, तसंच मैदानात शांत सुट्टीला उभा राहतो असा, म्हणजे फिरवून आणताना जरा ताप देतो, बरं. पण सुट्टीसाठी एक नंबर उभा राहतो, शांत एकदम. होय. हो. मग सुट्टीनंतर कसा आहे लाडक्या, म्हणजे सुट्टीच एकदा सुटला एक नंबर. सुटाच्या पिठाच्या बाबतीत तसं कमी बिमी पडत नाही कुठल्या बैलाला हां. अजिबात नाही. एक टाक पळतो खालनं, सुटला एकदा का विषय म्हणजे संपला. आणि एकदम. मग जसं हे पुढं जाय तसं हा गती वाढत जाते. होय. हो. आणि मग तुम्हाला खाली सुट्टी केला कीच अंदाज येतो का आपली गाडी वरती बसली? सुट्टी झाली निम्यातनं पुढं एकदा निघाला का विषय संपला. कोणी म्हणायचं नाही त्याची मी गाडी मारेल. हां. लाडक्याला फक्त बैल फोडला पाहिजे त्याला. बरं, बरं. हा. आणि पाकऱ्या सुट्टी 16 सोमा 15 पाखरे सोडायचं नाही आहे. नाही केली. नाही 21 खाली बघितलंय तुम्ही, दिसला की पाकऱ्यात ती एवढा असताना त्याला एक फोक मारलेली आहे. 28 वाले ती गाड्या अजून झुकवा मी घ्या. लांब दिसलो तरी छकडे घेऊन माया मागला. सुटला छकडी असली गट तर- क्रमांक हो, या मागला. मैदानाचा हां, 15. पाच लगेच दूर करताय की मग. सुंदर हो. अशा अंगावर 5 आल्या. गाड्या धावत आहेत. हां? ती फक्त संवाद अनिकेत ड्रायव्हर, चालू दादा आहे. माने आणि अनिकेत कोण त्या होणार तिघांनी सेमीला पात्र? आले तिकडून दादा वागवून त्यांना तेवढा दोघात मारला. आहे. काटा किर लढत झाली. डोळा म्हणजे त्याला एक काठी मारलेली कॅमेराचा बारका आधार घेतला असताना. जातोय 15 साठी. 16 वळवायचंय पाठीमागा. वडीकर वडीकर आता तुमच्याकडे काय काय काम असतं मैदानात? हो माझ्याकडे- तासात नालेली या बाहेरनं माझ्याकडे काय पाठीमागा पाणी करायचं. 16 वळलाय. वरून खाली घेऊन जायचं, झोपायचं. मी सोडतो किंवा बालाजी सोडतो. बालाजी ढगे, हं. दादा वाघमोडे असतात, नंतर दादा माने असतात सोडायला. म्हणजे ऑप्शन आहे तुमच्याकडे? हा. म्हणजे शेजारची गाडी बघून किंवा एखादं मैदान बघून कुठं कोण दुसरी जबाबदारी असली तरी कोणी सोडायला हो, हो, ऑप्शन आहे तुमच्याकडे? हो. दोन्ही अँगलने निकाल दाखवा. ऑप्शन असल्याशिवाय टीम बी नाही. हो बरोबर आहे. रचित, दोन्ही अँगलला दाखवा. पाटील आता मला सांगा, आता पाखरे असेल, लाडके असेल, आता एखाद दुसरं तुम्ही अजून बैल विकलेले नाही, तर आता तुम्ही आता पाखरे सध्या मला थोडासा अंधारात आहे. वळवा 16 वळवा. आपण पळतोय तरी बी अंधारातच आहे. जरी तुम्ही म्हणत असला आमचं क्वार्टरचं 5-6 गुलाल झाले, पण माझ्या मते अंधारात आहे. तर अंधारात राहण्या पाठीमागचं काय कारण? सोमा कारण असं आहे 16 सोडायचे. की, 16 मध्ये एकला. जे टॉपची बैल कुमारी आहेत श्रीषा शुभम कोळेकर त्यांना सूर्या गोडी विचारलं इंदोर. तर ते सांगतात की 2 मैदान आमचा बैल बुक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला देऊ. परत विचारलं तर परत 2 मैदान बुक आहे म्हणून सांगतात. आपल्याला पायऱ्या वाचून आपला खोंड पाठीमाग आहे. पायरा जर आपल्याला चांगला भेटला तर 100% गुलाल घेणार का तर घेणार. आणि आता क्वार्टर फायनलला तर राहतोयच, पण 1 नंबरचा सुद्धा मानकरी होईल. पण आम्हाला पायरा तसा भेटला पाहिजे. मग त्याचबरोबर पायरा भेटत असलं तर तुमची जराशी खर्चायची बी तयारी पाहिजे ना? नाही, आमची खर्चाची तयारी आहे, पण पुढचा जो ज्याला बैल आपण मागेल त्यांनी तयारी दर्शवली पाहिजे आणि त्याने आपल्याला पायऱ्यासाठी बैल दिला पाहिजे.
आमची तयारी आहे. हां हां. त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या पूर्ण करू, पण आम्हाला पायऱ्यासाठी बैल द्यावा. काका बोलता बोलता पाटील थांबलंय. हं. काय अडचण येतात नक्की? नाही, टॉपच्या पायऱ्यावर कशा थोड्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोड्या अडचणी येते, असा आहे विषय. आणि वेळेला पायरा होत नाही, वेळेला पायरा होतच नाही. ह्या गोष्टी असतात ना. हो, 100% आहे. वेळेला पायरा होत नाही, टॉपच्या काही वस्तू भेटत नाहीत आपल्याला, असं झालं. अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडं भेटत नाहीत. आणि काय ड्रायव्हर तुम्ही काय सांगाल पायऱ्याविषयी? पहिल्याविषयी असं होतं, पहिल्याविषयी सांगायचं झालं तर त्या विषय कसा होतो माहिती आहे का, टॉप चॅनलला मला एवढंच वाटतं की सांगावं की तुम्ही पण गोलासाठी पळताय, आम्ही पण गोलासाठी हे करतोय. अपेक्षा पहिल्याचा कसं आहे, तुम्ही मागा की वायदी मागण्याबद्दल आपला विरोध नाही. मी आता गाडी 3-4 वर्ष झालं गाडी हाणतोय. हा बाबा, त्यांची वस्तू पळत नसली तर तुम्ही 40 आणि 50 हजाराची मागणी करावी, योग्य आहे तुमचं. त्यांची वस्तू पळत नाही, तुम्हाला बैल मागते, तुम्हाला द्यायचं पण आहे, त्या टायमाला पैसे आशा करावी. पण त्यांची वस्तू पळत असताना, गुलाल भेटत असताना मापाटापात बोलला की गरीब बैलगाडी मालकाला पण पटलं पाहिजे की बाबा खरंच आपण त्यांचा बैल घालावा पळावा. त्यांची अपेक्षा असते की तुमच्या बैलाबरोबर पळायची, कारण का त्यांचं वस्तू पळत असते. आणि तुम्ही वायदे 40 आणि 50 आणि 30 हजार सांगणं, जसं काय त्यांची वस्तू पळत नाही. इकडनं कुठनं तरी भावनिक होतं, म्हणजे वाटतं एक ड्रायव्हर म्हणून की बाबा आज पाटलांची वस्तू पळत्या आणि बैल तुमचा पळतोय. दोघांची गाडी एकत्र आली तर आज रेकॉर्ड मोडले सचिन लक्षानं. दोन्ही वासर पळणारे ते आले एका जोट्यात, दाखवलं काय करून. मोठ्याने आता डोक्यातनं विषयच काढायचा की बाबा कोण कोण, तसंच आहे विषय. मग अंधारातलं ह्याच्या गळ्यात आलं, येतं योगाने ती येईलच, आम्ही नाही म्हणत नाही. पण कसं थोडं चर्चेतला बैल भेटला तर अजून ती चर्चेत जाईल. त्याच्यामुळं तुम्हाला पण आम्ही ऋणी आहे तुमचं, तुम्ही बैल दिल्याबद्दल. असं नाही की आम्ही आमच्याकडनं तुम्हाला काय देणार, फुल नाही तर फुलाची पाकळी देऊ, फक्त तुम्ही अपेक्षा लय मोठ्या ठेवू नका, कारण त्यांची वस्तू पळत्या. एक ड्रायव्हर म्हणून सांगतोय, मालक सांगणारच त्यांची वस्तू पळते ते, पण एक ड्रायव्हर म्हणून सांगतोय की मला माहीत आहे वस्तू पळते त्यांची. तुम्ही व्हिडिओ बघा, मैदानात दिसतंय. बोलण्यावर आता शहरी क्षेत्र असं नाही की बोलण्यावर विश्वास ठेवतोय कोण. साध्याचा साधा पैरकरी असला तरी तुम्हाला व्हिडिओ मागतोय. मग आता तुम्ही उदाहरणार्थ चर्चेतला जो बैल त्याला पायरा मिळाला किंवा चर्चेतला बैल तुम्ही घातला लाडक्याला, हां, तर लाडक्या त्याला पुरू शकतो? 100% गॅरंटी घेतोय ना आम्ही. 100% पुरणार बैल, नाराज नाही करणार बैल. पुरल नाही पुरल गाडी ही करल, पण 100%ची गॅरंटी आहे की तुम्हाला नाराज नाही करणार, तुमच्या बैलाला मान खाली जाणार नाही, एवढं सांगू शकतो आम्ही ठामपणे. आणि काही तुम्ही म्हणताय की तुमचा फोन पळतो, बरोबर? हां. चर्चेतला बैल, टॉपचा बैल, वरच्या नंबरातला बैल हं. समजा मिळाला तुम्हाला, हां, तर त्याला वासरू पूर्ण का, असं मी तुम्हाला विचारलं. 100% पुरणार वासरू. हं. 1001% पुरणार, गॅरंटी आहे आम्हाला. 15-20 हजार रुपये वायदे गेले तर चालेल, फक्त त्या बैल ज्याचा बैल आहे ना टॉपचा भेटेल त्यांना आमचं एवढं सांगणार की आमचा बैल तुमच्या बैलाला गळा देणार का, तर देणार. 100% देणार. आणि जर त्यांचंच बैल वाढून चालला तर? हो का, तसा विषय झालं तर आम्ही तेवढ्या पैऱ्या शिरतोय, म्हणजे ती वस्तू आमची त्या लेवलला पळत्या म्हणून. नरमादी होतीच. आज कोण जरी किती जरी टॉपचा पळत असला तरी नरमादी पळाल्याशिवाय गाडी पळत नाही. आज तो खालनं घेऊन गेला तर ह्यो निकालाला वडणार आहे. एक ड्रायव्हर म्हणून सांगायची थिरी, आम्हाला माहीत आहे ना कसं काय असते ते. जो बैल खालनं घेऊन जातो त्याला पुढच्या रानातला बैल निकाला शिरणारा बैल लागतो. ह्यांच्या गाड्या टॉपच्या पळते तशाच पळते त्या. आज खालनं एकदा गाडी तो घेऊन बैल गेला तर ह्यो निकाला 100% तोंड धावणार. ह्यो खालनं गाडी घेऊन गेला तर तो धावणार आहे. अशीच गाडी पळणार 100%. असं नाही की बाबा तुम्ही म्हणणार की एक उडी कमी पडला म्हणून असं, पण वासराव आम्हाला गॅरंटी आहे वासरू तुमच्या बैलाला गळा देणार का, तर देणार. वासरू निकाला तोंड करणार का? 100% काढ. 100% 100% खात्री आहे तुम्हाला? खात्रे. एक ड्रायव्हर म्हणून 100% खात्रे. मालकाने घेऊ द्या नाही तर नाही घेऊ द्या, मी गाडी हाणतोय, मला माहीत आहे वासरू 100% निकालात गाडी मारणार. का कालच आम्ही ह्याच्यात पळालो येत गावात, गड बघा तुम्ही, आम्ही 19 गटात पळलो. सरळ दिसतंय, मी ड्रायव्हर आहे म्हणून सांगत नाही, पण सरळ दिसतंय. खालनं मला एक छकडा होता साईडच्या गाडी, वासरांनी निकालात गाडी किती कवर करा, 2 छकड्यान 2 छकड्यान गाडी कवर 200 फूट अंतर आहे. येदगावची फाटी बघा, 19 गट बघा, 7 नंबर तासावर मी पळतोय. सेमीला आम्ही 5 नंबर सेमीत पळालो, पण 7 नंबर आम्हाला कडच आहे. कडच आहे. हा कडच आहे, कडच आहे त्याविषयी.
सोमाराव राठोडकरांचं हार्दिक अभिनंदन आहे. गाडी सेमीला पात्र आहे. माझा मोबाईल नंबर आहे 7021858576 परत एकदा सांगा. 7021858576. हां आता कसं आम्ही एकदम मराठीत सगळ्याला लगेच आणि समजेल. अजून एक नंबर आहे हां. 9819062879. सांगा परत तसं. हे आता आठवण नाही पटलं. तसं वाट नाही बरं आहे ना कसं आहे पहिला पाठ आहे मराठी. हां पाठ नाही हं? पण काय होतं उदाहरणार्थ तुमचं वासरू आता तुम्ही सांगितलं सेमी हा गट आमका तमका बघतोय व्हिडिओ कोणाला गाड्या क्रमांक 3 सुद्धा श्री रेणुका माता यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्याचं वडूदकरांचं मैदान आणि या मैदानाला 3 पळतोय. इकडे दोघा खेळात चालू आहे. अतिशय सुंदर आणि भैया डायव्हर्सन हे रेवा ॲडव्हर्चस्व 100% खात्री आहे. गाड्या क्रमांक 3 चा निकाल. गट क्रमांक 3 चा निकाल आहे. 6 क्रमांक 4 वरून लावली गाडी अभिषेक भाई प्रकाश पाटील आनंद ही गाडी विजय दिवशी त्या बैलगाडी मालकाचं त्यावर असणाऱ्या भैया आंबोडेकरांचं हार्दिक अभिनंदन. गाडी सेमीला पात्र वळा 4 मध्ये गाजव सुमन जगन्नाथ तर्फे बोरगाईवाडी आम्हाला दोघांना 2 लाख ऋषा प्रकाश जाधव मसवा लीला कुमारी जानी दीपक कोळेकर बोरवेल कातेवाडी 4 लाख महेश वाघमारे भैया सुपायला घेतला की 2-3 किलोमीटर पळून जायचं. बरं त्यावेळेस आम्ही दोघं गेलो तर ती घरी यायचा नाही येत पण नव्हता घरी. तेव्हापासून ती सवय घेतली ती सवयच घेतली त्याने कंटिन्यू. ते आम्ही दोघं दिसलो तर छकडं जर दुसऱ्याला धरू देत नाही पण दोघं ज्यावेळेस आम्ही धरल पुढं त्यावेळेस थांबतो ते. होय का आणि काय सगळं करतो का बैलांचं हा मीच करतो. होय हां तुला नाही मारत अजिबात नाही मारत एका कासऱ्याने मी नेतो. एका कसं नाही हां आता बाहेर एका कासऱ्याला पकडतो. मगापासून कोणी जवळ जायना म्हणलं बस तिकडे बाजूला आम्हाला बी येऊन दिलं म्हणून मी त्या तिकडे मुलाखत घेतली पण तरी ते फुसफुस करताय कसं उभं राहिलं इकडं तुम्ही काका उभा आहेत म्हणून ना हां आणि तुम्ही लोक उभा असल्या काय नाही काय करणार. नाही करणार. बिना टापाचं म्हणलं तरी पण उभा राहणार. हां मग इतका त्याच्यात पार आहे तरी बी बैल अजून बी अंधारात आहे काय काय सांगा तुम्ही काय त्याला पैरे भेटत नाहीत हं. आणि पैऱ्यासाठी एखादा चांगला एखाद्या बैल मालकाला फोन केला बैल मालकाला फोन केला तर ते बघू 2 मैदान नंतर बघू 4 मैदान नंतर बघू नंतर फोन केला तर पण ते आपल्याला पैऱ्यासाठी बैलच देत नाहीत. पायऱ्या हां मग त्याच्या गळ्यामध्ये कुठलाही बैल असेल कुठला म्हणजे टॉपचा हां. तर त्याला कधी कमी पडणार नाही तो. बरं आता समजा पायरा तुमच्या भागात मिळाला किंवा तुमच्यापासून 150 किलोमीटर वरती मिळाला तर त्या भागात जायची तुमची तयारी आहे आमची 200 किलोमीटरपर्यंत जायची तयारी आहे पण पैरा तसा भेटला पाहिजे आम्हाला. होय हां म्हणजे लाडक्यासाठी पण पाकऱ्यासाठी लाडक्यासाठी असेल पाकऱ्यासाठी असेल आम्ही हा आदत असताना पंधरे कर्जत ह्या ठिकाणी जाऊन सुद्धा शर्यती केलीत होय ना आणि तिथं सुद्धा आम्ही गुलाबात राहिलो. होय ना हो म्हणजे तुमची कुठे जायची तयारी आहे आमची पुण्याला सुद्धा जायची तयारी आहे. बरं. संभाजीनगर म्हटलं तरी जायची तयारी आहे पण फक्त बैल पैऱ्याला आम्हाला चांगला पाहिजे. योग्य हा पाहिजे योग्य पाहिजे. निश्चित जर काही येईल आता आपली मुलाखत बघितली ना तुम्हाला पायऱ्यासाठी निश्चित फोन येणार त्याची मी खात्री देतो आणि तुम्हाला फोन आल्यानंतर समजेल फोन येते त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बघून हे करा आणि मी आज दुसरी खात्री देतो नुसतं पैरे होणार नाहीत तर तुमचा गुलालच होणार दोन्ही बैलाचं लाडक्याचा बी पाकऱ्याचा गुलालच होणार हे आपला शब्द आहे आणि तुम्ही मला नंतर सांगा की पैरे झाले आणि गुलाल झाला तर मला फोन येणार तात्या गुलालच झाला ओके तात्या तुम्ही जे बोलला ना तर तुमच्या शब्दाला यश येऊ हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आता काय परत मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जसं इतरांच्या अपेक्षा असते बाबा आपल्याला देणं घेणं पाहिजे अशा काय तुमच्या अपेक्षा असतात? आमच्या अपेक्षा म्हणजे जर समजा चांगला बैल मिळाला तर त्यांचे काय असेल वायदी वगैरे काय असते ते पण द्यायची आमची तयारी आहे. पण तुमची द्यायची तयारी आमची पण द्यायची तयारी आहे पण बैल त्या आमच्या बैलाला पुरणारा बैल पाहिजे. तुमची घ्यायची तयारी आहे नाही आम्ही वायदीने आतापर्यंत बैल कधी वायदीने पळवलं नाही. हां. कुणाची वायदी कुणाकडून का 1 रुपया वायदी घेतलेली नाही. आदतमध्ये पळालो दुशामध्ये पळालो किंवा ओपनमध्ये पळालो पण कधी कुणाकडून 1 रुपया वायदी नाही घेतली. आम्ही वायदे दिलेत पण वायदी कुणाकडूनही घेतलेली नाही. बरं बरं हां आणि कुणी एखाद्याने सांगावं की बाबा वायदी घेतली त्याला डबल परत द्यायला तयार आमची. होय का हां ही खात्री पाहिजे पाटील आता बरेच वेळा आपण चर्चा केली बैलांच्या सगळ्या माहिती आपल्याला मिळाल्या बरोबर आहे
पण पडद्या आडचीची मग अजून काय असते, पडद्या मागचे काय सहकार्य असतात, आशांच्या बद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, आम्हाला पहिल्यापासून आमच्या टीमचं पूर्ण सहकार्य लाभलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला मैदानाला जायचं आहे, आम्ही फक्त फोन केला की आपल्याला उद्या जायचं आहे, तर आमच्या अगोदर येऊन गाडीत बसतात ते. बरं हां, त्यामुळं आमच्या सर्व टीमचं माझं मनापासून आभार मानतो मी. धन्यवाद पाटील. आता आपण इथं थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. यातून आता सुंदर गाडी फायनल पाच गेली काशीवर गोरेगाव कारण त्याबद्दल काशीला ऑनलाईन 1000 रुपये बक्षाला आणि समोरच्या गटाला 500 बक्षाला मनापूर्वक धन्यवाद. सुटला तिसरा त्यांनी पोहतोय अतिशय सुंदर आणि बबांचं निर्वाद वर्चस्व आहे. घटक सेमीफायनल 3चा निकाल आणि निकाल सेमीफायनल 3चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावली गाडी खंडवा शहराला बँक क्लब करून याचा इंदगती पिस्टन निघाला. ही गाडी फायनलला पात्र आणि तास क्रमांक 3 वरून धावली गाडी अतिशय भैया प्रकाश पाटील आनंद ही गाडी क्वार्टर फायनलला पात्र. दोन्ही विधी डबल गाडी मालकांचा इकडं बबनचा आणि तिकडं सोमाचं हार्दिक अभिनंदन. आता सुंदर गाडी पळाली फायनलला सुंदर गाडी पाहते बबन ड्रायव्हरनं सुंदर गाडी पळाली शहाती दवले पाटील